ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आज भगवान श्रीरामकृष्णांचे एक अन्यतम पार्षद स्वामी अद्वैतानंदजी महाराज यांचा शुभ आविर्भाव दिवस। भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रत्येक शिष्यामध्ये, मग तो त्यागी शिष्य असो की गृहस्थ भक्त असो, फार काहीतरी वैशिष्ट्य हे आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतं. ते फक्त आपल्याला शोधावं लागतं. स्वामी अद्वैतानंदजी महाराज त्यांच्या जीवनामध्ये एक फार मोठ्या दुःखाला त्यांना सामोरे जावे लागलं. साधारणपणे सुख आणि दुःख हे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये येत असतं, पण आपल्यापैकी प्रत्येक जण या दुःखाला फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पण प्रतिसाद देत असतो. आपले संस्कार, मनाची बैठक, या जगाला आपण कोणत्या दृष्टीने बघतो, असे अनेक पैलू असतात. त्याच्या आधारावरती आपण त्या गोष्ट म्हणजे आपल्या जीवनात येणाऱ्या दुःखांना म्हणा किंवा विभिन्न परिस्थितींना सामोरे जात असतो. जेव्हा अद्वैतानंदजी महाराजांच्या त्यांच्या आयुष्याच्या 55व्या वर्षी त्यांना पत्नी वियोग झाला, त्यांच्यावरती जणू काही दुःखाचा डोंगरच कोसळला. साधारण मनुष्य जेव्हा त्यांच्या जीवनात दुःख येतात, तर कोणी व्यसनाधीन होतं, नैराश्याच्या दुःखाच्या एकदम गर्तात बुडून जातं, वगैरे वगैरे. थोडे जे साधक प्रवृत्तीचे लोक असतात, तुमच्यासारखे माझ्यासारखे, देवाकडे वळतात, नाही असं नाही, पण ती भक्ती तितकीशी तीव्र नसते. आपण सामान्य जीव आहोत, पण अर्थातच आपण काही बिलकुल दुःखाच्या गर्तात पण जात नाही आणि महापुरुषांसारखं आपल्या जीवनात आमूल परिवर्तन सुद्धा येत नाही. अद्वैतानंदजी महाराजांच्या जीवनात काय घडलं, तर त्यांचे एक मित्र होते, महेंद्र पॉल, डॉक्टर महेंद्र पॉल. ते पण सिंथीलाच कलकत्त्याचं एक जागा आहे, तिथे आपलं केंद्र झालेलं आहे. बेनी पॉलांचं घर जे आहे, तर त्यांच्या सहाय्याने आपले म्हणजे त्यांच्या घरी जातात, दुःख आपलं काही कमी होईल या दृष्टीने. तर ते सांगतात की चला आपण जाऊया, दक्षिणेश्वरी असे एक परमहंस राहतात, तिथे त्यांच्याशी काही ईश्वरी चर्चा केल्याने तुमचं दुःख नक्की कमी होईल. आणि मग ते जातात. आता मी जे एक इथे विशेष गोष्टी नमूद करू इच्छितो की पहा, 1886 साली भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडला आणि 1884 साली ही घटना घडते आणि 2 वर्षामध्ये किती आमूल परिवर्तन स्वामी अद्वैतानंदजी महाराज यांच्या जीवनात आपल्याला बघायला मिळतो. पहिल्या भेटीमध्ये भगवान श्रीरामकृष्ण साधारणतः पहिल्या भेटीतच आपल्या शिष्यांना ओळखतात, हे आपण बघतो. पण अद्वैतानंदजी महाराजांची जी काही घटना घडलेली आहे ती फार वेगळी आहे. पहिल्या भेटीमध्ये अत्यंत सामान्य चर्चा इथपर्यंत की
त्यांच्या त्या दुःखाबद्दल ते ऐकतात, पण काही प्रतिक्रिया देत नाही. आणि निराशामध्ये बुडलेले गोपालचंद्र घोष त्यांना अजूनच निराशा येते, की अरे कोणाकडे गेलो होतो आणि त्यांनी काय केलं? पण डॉक्टर महेंद्र पॉल त्यांना सांगतात, की पहा, हे जे महापुरुष असतात ना, हे स्वतःला फार झाकून ठेवतात. आपल्याला जाऊन जरा उकरावं लागतं, तेव्हा आपल्याला काही हिरे माणकं मिळतात, हिरे माणिक मिळतात. आणि लागलीच काही दिवसांनी, 2-3 दिवसांनीच जातात. आणि जातात. यावेळेस मात्र भगवान श्रीरामकृष्ण त्यांचं ते दुःख ऐकल्यानंतर त्यांचा जो नैसर्गिक स्वभाव, ईश्वरीय चर्चा ते प्रारंभ करतात. आणि जसं-जसं ठाकूर त्यांना ईश्वराच्या संदर्भात सांगतात, त्याच्याच बरोबर हे जग कसं नश्वर आहे. या जगामध्ये कोणतीही गोष्ट स्थिर नाही, सतत बदलत असते. आपलं मन बदलतं, आपलं शरीर बदलतं. एफिमेरियल नेचर, ट्रान्सिटरी नेचर, पासिंग शो, हे सगळे शब्द वापरले जातात आपल्या रामकृष्ण विवेकानंद भावधारेमध्ये. हे जग कसं आहे, पासिंग आहे. एक जसं नदीचा प्रवाह कधी एकसारखा राहत नाही, बिलकुल सतत वाहत आहे, तसा हे जग आहे. आणि आपण इथे योगायोगाने गोळा झालेलो आहोत. कोण कोणाची आई, कोण कोणाचे वडील, कोण कोणाची पत्नी, पुत्र, असे सगळे उद्गार काढून आणि फक्त ईश्वरच सत्य, बाकी सर्व असत्य, असे इतके तीव्र वेदांत आणि वैराग्याचे धडे त्यांना देतात. आणि अद्वैतानंदजी महाराज ते सगळे धडे फक्त ग्रहण करतात नाही, तर त्यांच्या हृदयात ते उतरतात. पहा, पहिली पहिली भेट झाली, त्यात काही निष्पन्न निघालं नाही. दुसऱ्या भेटीमध्ये त्यांना खूप उत्साह मिळतो. जीवनामध्ये खरं दिशा काय तेच त्यांना सापडते. आणि तिसऱ्या भेटीनंतर तर ते निर्णय घेतात, की खरंच हे जग मिथ्या आहे आणि या जगाच्या मागे मी आत्तापर्यंत लागलो, मी आता लागणार नाही. जे अद्वैतानंदजी महाराज स्वतःच्या पत्नी वियोगमध्ये इतके दुःखी होते, त्यांचं सगळं दुःख जणू काही 15 दिवसात नाहीसं होतं. आणि मनाला इतकी उभारी येते, जगाला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि ते सगळं काही सोडून भगवान श्रीरामकृष्णांच्या तिथे म्हणजे दक्षिणेश्वरी राहायला त्यांचं मन तयार होतं, सगळं काही सोडून. नाहीतरी त्यांना जगात काही बंधन, एक फक्त पत्नीच होती. पण इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, भगवान श्रीरामकृष्ण स्वतः म्हणतात, की लाकूड जेव्हा पूर्ण वाळलेलं असतं ना, थोडंसं एक स्पार्क मिळाला, की ते बिलकुल पेट घेत असतं. आणि यातूनच आपल्याला लक्षात येतं, की महापुरुष कोणाला म्हणायचं. 55 वर्ष कधी देवाचं नाव वगैरे घेतलं असेल की नाही भगवान जाणे, पण वचनामृतमध्ये असं म्हणतात, की 3दा ठाकूर बेणीपालच्या घरी गेले होते आणि तिथे उत्सव झाला होता, तर तिथे नक्कीच अद्वैतानंदजी म्हणजे गोपालचंद्र घोषे आले असतील. पण त्याची काही त्या भेटीचा कुठे उल्लेख किंवा त्यांच्या मनावरती काही परिणाम झालेला आहे याचा कुठेही उल्लेख मिळत नाही. ज्या गोष्टीवरती मी खूप भर देऊ इच्छितो बंधू भगिनींनो, की पहा हे महापुरुष कसे असतात. आयुष्याच्या 55 वर्षापर्यंत त्यांना काही विशेष त्यांच्या जीवनात असं काही बघायला मिळत नाही, वैराग्य वगैरे. आणि एक दुःख येतं, पण त्या दुःखाला ते कसं बघतात आणि योगायोगाने भगवान श्रीरामकृष्णांकडे जातात आणि तिसऱ्या भेटीच्या मध्येच ते निर्णय घेतात, की हे जग खरंच किती असत्य आहे. जसा गुरु तसा शिष्य. सांगणारे पण कोण होते? जे आपल्या आध्यात्मिक अनुभवातून सगळं काही सांगत होते. फक्त बौद्धिक पुस्तक वाचून सांगत नव्हते. आपल्या अनुभवातून ते सांगत होते, की हे जग सगळं पासिंग शो आहे, एफिमेरियल, ट्रान्सिटरी. अरे मृगमरीचिका, आत्ता आहे, आत्ता नाही. तू कशाच्या मागे लागतोयस? तू कशाच्या मागे लागतोयस तो विचार कर. आणि त्या नैराश्याच्या भरलेल्या मनामध्ये उभारी येते. आणि इतकी उभारी येते, आणि उभारी म्हणजे कोणत्या अर्थाने? आध्यात्मिक उभारी येते. आणि काहीच दिवसात सोडून, आपलं सर्व काही सोडून ते दक्षिणेश्वरी राहायला येतात.
लाटू महाराज तिथे ऑलरेडी आलेले आहेत. थोडी चर्चा इथे फिनॉमिनॉलॉजिकल करावीच लागेल, कारण की हे चर्चा करत असताना पुन्हा मनात काही प्रश्न निर्माण होतात आणि त्याचे उत्तर मिळालेच पाहिजे. एक घटनेचा उल्लेख मी फार सारखा करत असतो. सिंदूर या पट्टीचे मणिमल्लिक आणि त्या मणिमल्लिक यांचा एक करता सावरता मुलगा गेल्यानंतर त्याचं अंतिम संस्कार घाटावरती केल्यानंतर मणिमल्लिक कुठे न जाता सरळ ठाकूरांकडे येतात. तेव्हा ठाकूर काय बोलतात बंधू भगिनी लक्षात घ्या. आणि इथे ठाकूर लक्षात येतात की काय आपले ठाकूर आहेत. लक्षात घ्या तो प्रसंग. आणि आत्ता मी जो तुमच्या पुढे प्रसंग मांडला की जेव्हा अद्वैतानंदजी महाराजांच्या पत्नी वियोग झालेला आहे तर त्यांना काय ते शिकवून देतात. फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी हे का निर्माण झालेच पाहिजे प्रश्न. जेव्हा मणिमल्लिक त्यांचा करता सावरता मुलगा जातो आणि ग्रहस्थ आहेत आणि ठाकूर ओळखतात की यावेळेस मी यांना त्याग आणि वैराग्य आणि जगाची नश्वरता सांगीन हा मूर्खपणा आहे. ठाकूर हे आहेत ठाकूर. आणि एवढंच नव्हे, जेव्हा ते सांगतात मणिमल्लिक की माझा मुलगा अमुक अमुक आज वारलाय, मी त्याला आत्ताच त्याचा संस्कार करून येतोय, ठाकूर पूर्णपणे स्तब्ध होतात. पूर्ण वातावरण इतकं गंभीर होऊन जातं आणि ठाकूर उठून त्याच्या जवळ येतात. त्याला वैराग्य किंवा हे जग नश्वर आहे, 2 दिवसाचं आहे, कोण कोणाचं वगैरे नाही सांगत. त्याच्या पातळीवर जातात. पहा हे ठाकूर आहेत. आणि हे अंतर आपल्याला समजावं लागेल. तेव्हा आपल्याला ठाकूर असं मला वाटतं बरं. असं मला वाटतं, तुम्ही माझे शब्द अक्षरशः घेऊ नका, पण मला असं वाटतं की ही सगळी चर्चा झाल्याशिवाय मला असं वाटतं की ठाकूर खरंच कळणार नाही की मणिमल्लिकच्या स्तरावरती जाऊन आणि म्हणतात की हो खरंच जेव्हा माझा अक्षय गेला होता तेव्हा मला असंच दुःख झालं होतं, सहन होत नव्हतं. अक्षय गेल्यानंतर मी ती कुटी सोडली, ठाकूरांनी अक्षरशः कुटी सोडली आहे. कोणीतरी पंचा पिळतो इतकं त्रास होतो. आणि आईने मला दाखवून दिलं होतं की खरंच साधारण लोकांना किती दुःख होतं. आणि त्याच्यानंतर ते खूप सुंदर एक गाणं म्हणतात, जीव जागो समरे, बांगला गीत ते म्हणतात आणि त्याला उत्साह देतात की अरे तू या हा हा यम शिरणार आहे आपल्या सर्वांना नेण्याकरता, आपण सगळे सज्ज होऊया, असं कोण त्यांना उभारी देतात. आणि मणिमल्लिकच्या स्तरावरती जाऊन तिथे त्याला सहानुभूती, प्रेम, पाठिंबा देतात. पण तेच ठाकूर जेव्हा अद्वैतानंदजी महाराज त्या दुःखाने दुःखी होतात तेव्हा काय म्हणतात, पहा दिस इज वंडरफुल. आणि हे अनालिसिस आपल्या मनामध्ये भरल्या गेलं पाहिजे. पुन्हा सांगतो, हे मला वाटतंय बरं. त्यांना सांगतात की अरे हे जग 2 दिवसाचं आहे, कोण कोणाचं आहे, एफिमेरियल, आज आहे उद्या नाही. आणि आज नाही तर उद्या आपल्या सगळ्यांना इथून जायचंच आहे. या जगामध्ये फक्त ईश्वरच सत्य, बाकी सर्व मिथ्या. जे काही तुझा काळ उरलेला तू ईश्वर चर्चामध्ये घालव. एकच घटना म्हणजे दुःखाने दुःखी होऊन आलेले 2 व्यक्ती, पण दोघांची पातळी वेगळी आहे आणि दोघांनाही उत्साह मिळतो जीवन संग्राम करता. दॅट इज ठाकूर. हे आपले ठाकूर आहेत. असो, आपण ठाकूर आज अद्वैतानंद महाराजांची जयंती आहे. तर या घटनेनंतर म्हणजे जेव्हा त्यांच्या मनाला एक आध्यात्मिक उभारी येते, ते सगळं काही सोडतात आणि येतात पुन्हा. सगळं काही सोडून दक्षिणेश्वरी येतात. आणि आल्याबरोबरच भगवान श्रीरामकृष्ण, आता पहा मजा, की अद्वैतानंदजी महाराज गोपालचंद्र घोष यांचा जन्म झालेला 1828 साली, म्हणजे ठाकूरांपेक्षा जवळपास 8 वर्षांनी मोठे आणि माताजींपेक्षा जवळपास 25 ते 26 वर्षांनी मोठे. आणि आल्या आल्या भगवान श्रीरामकृष्ण त्यांना सेवा काय देतात की तू त्या नावतमध्ये जा आणि जे काही बाजार करायचं असतं आणि ती जे काही काम सांगेल ते तू करायचं. माताजींना सुद्धा इतका एक पाठिंबा मिळतो आणि वयाने बिलकुल वडिलांसारखे
बाकी सगळं कोणी पण आलं तर माताजी नेहमी आपलं अवगुंठन, आपलं घुंगट म्हणजे झाकून ठेवायचे स्वतःला. पण आपल्याला वर्णन वाचायला मिळतात की कधी पण गोपाल महाराज किंवा गोपालदा त्यांना म्हणायचे. ते जर समोर आले तर माताजी कधी पण आपलं चेहरा झाकायच्या नाही. इतकं माताजींना गोपालदादांच्या बरोबर एक सन्मान किंवा एक जसं जणू काही वडीलच आहे अशा दृष्टीने त्यांच्याकडे त्या बघत होत्या. त्याच्यानंतर आता येऊन काहीच दिवस झालेले आहेत आणि गोपालचंद्र घोष यांच्या मनात असे एक भाव येतो की आपण तीर्थयात्रेला जाऊया. तर भगवान श्रीरामकृष्ण त्यांना समजवतात. पहा या घटनेतून आपल्याला काय शिकायचं. भगवान श्रीरामकृष्ण एवढं सांगतात की पहा, जे साधक अपरिपक्व मनाचे असतात त्यांना असं वाटतं की ईश्वर इथे आहे, ईश्वर तिथे आहे. पण जे परिपक्व मनाचे असतात त्यांना हे समजतं की ईश्वर इथेच आहे. आता ह्याच ठाकूरांनी राजा महाराजांना पाठवलेलं आहे. पण असं करून कुठेतरी आळ घालतात आपल्या अद्वैतानंदजी महाराजांना. आता ते नंतर गेले की नाही याचा उल्लेख कुठे मिळत नाही. पण ह्या सगळ्या घटना वाचल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की आपण काय करावं, तीर्थयात्रा करावी की नाही. तर याचं उत्तर भगवान श्रीरामकृष्ण स्वतःच देतात की पहा, जर असं वाटत असेल की तीर्थयात्रा केल्याने आपल्याला आपली भक्ती वाढेल, आपली श्रद्धा वाढेल, तर नक्की केली पाहिजे. पण तीर्थ यात्रेच्या ठिकाणी गेल्यानंतर तो पर्पज फुलफिल झाला पाहिजे. ज्या उद्दिष्टाने आपण गेलेलो आहोत. पहा, भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा वाराणसीला जातात तेव्हा तिथे काही लोक पत्ते खेळत असतात आणि भगवान श्रीरामकृष्ण खूप म्हणजे उद्विग्नता येते की अरे, ईश्वराच्या ठिकाणी येऊन सुद्धा हे लोक काय पत्ते खेळतात आणि काय सांसारिक गप्पा करत आहेत. तर भगवान श्रीरामकृष्णांनी प्रत्येक ठिकाणी आपल्याला बरोबर मार्गदर्शन केलेलं आहे. फक्त आपल्याला त्या त्या गोष्टी सिलेक्ट करायच्या. तर आता इथे गोपालचंद्र घोष त्यांना ठाकूर नाही म्हणतात की तीर्थयात्रा इकडे तिकडे जाणं योग्य नाही आणि ईश्वर इथेच आहे या भावनेने आपण साधना केली पाहिजे. तर यातून आपल्याला ठाकूरांनी सगळ्यांना जायला नाही म्हटलं यातला भाग नाही आहे. पण ज्या उद्दिष्टाने आपण तीर्थस्थानी जात असतो ते उद्दिष्ट मात्र फुलफिल झालं पाहिजे. आपल्या 1885 साली सप्टेंबरच्या महिन्यामध्ये भगवान श्रीराम पहा 1884ला ते आलेत ठाकूरांकडे आणि 1885च्या मार्चमध्ये त्यांना हलवण्यात येतं आधी श्यामपुकुर बाटींमध्ये ठाकूरांना कॅन्सरच्या रोगामुळे आणि मग त्याच्याच काही दिवसानंतर म्हणजे डिसेंबरच्या शेवटी त्यांना काशीपूरला हलवण्यात येतं. काशीपूरला एक फारच महत्त्वपूर्ण घडलेली घटना आणि माताजींच्या स्मृतिकथेमध्ये ही घटना सापडते आणि या घटनेच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्णांच्या मनामध्ये अद्वैतानंदजी महाराजांप्रती केवढा एक उच्च भाव होता. माताजी स्वतः सांगतात की एकदा म्हणजे काशीपूरला हे सगळे त्यागी शिष्य भविष्यातले टर्न बाय टर्न ठाकूरांची सेवेमध्ये उपलब्ध असायचे आणि मग ज्यांच्याजवळ थोडासा फावलेला वेळ असायचा ते जाऊन जप ध्यान करायचे. तर असंच एकदा अद्वैतानंदजी महाराज जप करायला कुठेतरी कोपऱ्यात मागे असं जाऊन बसले निर्जन स्थानी काशीपूरच्या त्या बगीच्यामध्ये आणि ठाकूरांना काही आवश्यकता भासली. तर सगळे शोधाशोध करू लागले, कुठे गेले. मग कोणीतरी शोधून आणलं की कुठेतरी एका झाडाच्या मागे ते बसले होते. त्यांना आणलं आणि आल्याबरोबर ठाकूर त्यांना म्हणतात की अरे, जर माझा पाय चेपून दे बरं. आता इतर लोक तिथे उपलब्ध होते, इतर त्यागी शिष्य उपलब्ध होते, तरी सुद्धा क्षमा करा, आपल्या अद्वैतानंदजी महाराजांकडून त्यांनी आपले पाय चेपून घेतले आणि पाय चेपत असताना ठाकूर त्यांना म्हणतात, ही घटना स्वतः माताजींनी सांगितली आहे. ठाकूर म्हणतात की तुला काय वाटतं रे, मी तुझ्याकडनं पाय चेपून घेतोय म्हणजे माझे काय पाय दुखतात आहे? नव्हे. तू मागच्या जन्मी खूप काहीतरी पुण्यकर्म केलेले आहेत म्हणून
तुझ्याकडनं मी ही सेवा घेते. सांगणारे स्वयं भगवान श्रीरामकृष्ण, ऐकून आपल्याला सांगणारी स्वयं भगवती श्रीमा शारदा देवी. आणि कोणाबद्दल सांगत आहेत? ज्यांचा आज आविर्भाव दिवस आहे, शुभ आविर्भाव दिवस आहे. अद्वैतानंदजी महाराज इतके ते पवित्र होते की ठाकूर इतके पुण्यवान होते की ठाकूर स्वतः म्हणतात की मागच्या गतजन्मात तू खूप पुण्य केले आहेत, म्हणून मी तुझी सेवा घेत आहे. याच्यानंतर अजून एक जी फार महत्त्वपूर्ण घटना घडली अद्वैतानंदजी महाराजांच्या जीवनामध्ये की काशीपूरला असताना 1886च्या मकर संक्रांतीला 12 जानेवारी त्यांनी काही दिवस आधीच गेरुवा वस्त्र 12 आणि 12 रुद्राक्षाच्या माळा घेऊन आलेत आणि तिकडे जे मेळा भरत असतो पुढे आपल्या मनसावदीपच्या पुढे गंगासागरचा, तर तिथे साधू लोक येतात. तर 12 साधूंना हे सगळं रुद्राक्ष माळा द्यायची आणि गेरुवा वस्त्र देऊन साधूंची सेवा करायची. तर ते सगळं बघून ठाकूर म्हणतात की अरे, या इतर दुसऱ्या इथे जे उपलब्ध आहेत त्यांच्यापेक्षा अजून चांगले साधू तुला कुठे मिळतील. आणि ठाकूर स्वतः त्या सगळ्या गेरुवा वस्त्रांना स्पर्श करतात, रुद्राक्ष माळांना स्पर्श करतात आणि 12 लोकांना आपल्या हाताने, 11 लोकांना आपल्या हाताने देतात ती रुद्राक्ष माळा आणि ते गेरुवा वस्त्र. आणि ज्यांना ज्यांना दिले जाते त्याच्यामध्ये एक स्वतः गोपालचंद्र घोष म्हणजेच आपले अद्वैतानंदजी महाराज ते असतात. ही घटना मी मुद्दाम याचा उल्लेख का करतोय की पहा, त्याच्यापैकी 4 शिष्य असे होते की त्यांना तिथे तो गेरुवा वस्त्र मिळाला नाही ठाकूरांच्या हातातून. नंतर मिळालं, पण म्हणजे ठाकूरांच्या हातून नाही मिळालं. पण अद्वैतानंदजी महाराज एक असे भाग्यवान पुण्यवान महापुरुष होते की ज्यांना ठाकूरांच्या हातून ते गेरुवा वस्त्र मिळालंय. आणि मी 11चा उल्लेख केला, 12वा जे होते त्यांनी वस्त्र ठेवलं होतं गिरीशचंद्र घोष करता, पण त्यांनी ते म्हणजे फक्त आपल्या मस्तकाला स्पर्श केलं, पण त्यांनी संन्यास घेतला नव्हता. हे आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे. असो, तर या घटनेच्या माध्यमातून हे लक्षात येतं की अद्वैतानंदजी महाराजांची एवढी एक आध्यात्मिक फार मोठी पात्रता होती. 16 ऑगस्ट रोजी भगवान श्रीरामकृष्णांनी आपला देह सोडला. त्याच्यानंतर हे 3 त्यांचे त्यागी शिष्य असे होते की ज्यांनी आपला ग्रहत्याग ठाकूरांच्या हयातीतच केला होता. आणि ते म्हणजे लाटू महाराज, अद्वैतानंदजी आणि शिवानंदजी महाराज. तर आता यांना प्रश्न पडला की बाकी तर काही दिवसाकरता घरी गेलेत, यांनी कुठे जायचं. पण लागलीच स्वामीजींनी व्यवस्था केली आणि वराहनगर मठ आपला सुरू झाला. त्याच्यानंतर स्वामीजी जातात भारताच्या परिक्रमेला आणि अमेरिकेत जातात. या जवळपास 5 ते 6 वर्षाच्या काळामध्ये अद्वैतानंदजी महाराज काशीला जाऊन तिथे जवळपासची तीर्थस्थानाला भ्रमण करून आणि खूप तिथे साधना करतात. आणि 1897 साली जेव्हा स्वामीजी परत येतात, तर त्यांच्या बोलवण्यावरून ते पुन्हा कलकत्त्याला येतात आणि निलांबर बाबूंचं घर तेव्हा घेण्यात आलं होतं, कारण की त्याच्या जवळचीच जमीन जिथे पेरुमठ स्थापित होणार होतं त्या जमिनीची खरेदी सुद्धा झाली होती. इथे आपल्याला गोपालदा म्हणजे आपले अद्वैतानंदजी महाराजांची कार्यप्रवणता इथे लक्षात येते, कारण की ती सगळी जागा म्हणजे बोट रिपेअर करण्याचं स्थान होतं आणि पूर्ण जमीन इतकी उबड-खाबड झालेली होती. आणि सुरुवातीच्या काळामध्ये काय परिश्रम घ्यावे लागतात हे कोणी जर सांगावं तर ते अद्वैतानंदजी महाराजांनीच. ती पूर्ण जमीन सपाट करणे आणि त्यावेळेस मजुरी करण्याकरता संथाल आदिवासी उपलब्ध होते. आणि स्वामीजी पण तिथे कलकत्त्याला होते, म्हणजे बेलूर मठात होते. आणि स्वामीजी ते फिरायला यायचे तेव्हा त्या संथाल आदिवासीशी सगळ्यांशी बोलायचे, नाव विचारायचे, कुठे राहतो, काय करतो. तर नंतर मग हे गोपाल महाराज त्यांना रागवायचे, काय तुम्ही बोलत बसता, कामं करत नाही. तर ते आदिवासी लोक इतके सरळ स्वभावाने ते सांगायचे स्वामीजींना की अहो स्वामी बाप, त्यांची ती भाषा म्हणजे एकेरी. स्वामीजींना कोणालाही ते एकेरी भाषेनेच बोलायचे की अहो स्वामी बाप, तुम्ही आमच्याशी बोलता आणि ते दुसरे स्वामीजी ते दुसरे
तो दुसरा महाराज आम्हाला रागवतो असं करून ते सांगायचे. तर ते म्हणायचे की नाही नाही, तू त्यांना आमचं नाव सांग, ते तुला नाही रागवणार. अद्वैतानंदजी महाराजांच्या जीवनात एक दोन त्यांचं वैशिष्ट्य जे सांगू इच्छितो की ते स्वभावाने फार मॅथोडिकल, ऑर्गनाइज्ड, खूप व्यवस्थित, नीट आणि नेमकेपणा त्यांचा स्वभावच होता. व्यवस्थित रूटीन फॉलो करणे, स्वच्छ राहणे, वेळेचं काम वेळेवर करणे, स्वभावाने अत्यंत मृदू आणि शांत. असं म्हणतात की जे काही आपल्याला बाहेर दिसतं तसं त्यांचं मन आणि स्वभाव असतं. हे एकदम सत्य आहे, एकदम सत्य आहे. तुर्यानंदजी महाराज सांगतात की काशीमध्ये त्यांच्याबरोबर राहत असताना त्यांची खोली इतकी नीट आणि नेमकी असायची की स्वच्छ, फक्त रूममध्ये एक कॉट आणि त्याच्यावरती एक चादर, बस, बाकी काही नाही. पण ती सुद्धा इतकी व्यवस्थित असायची की बस रे बस, खूप ऑर्गनाइज्ड. आणि त्यांनी जे बेलूर मठात काम केलं, त्या जमिनीला सपाट करणे, ठाकूरांकरता फुल बगीचा उभारणे, ठाकूर आपल्या बेलूर मठाच्या किचन करता भाजी वगैरे विकत घेण्याचे पैसेच नव्हते, पण तिथे ते ज्याला म्हणतो की आपला भोपळा वगैरे हे सगळं उगवण्याकरता सगळी मेहनत करणे, हे सगळं काम पण अत्यंत सिस्टमॅटिक. मी पुन्हा पुन्हा सांगतो, खूपच ऑर्गनाइज्ड आणि पॉइज्ड माइंड ज्याला म्हणतो, शांत स्वभावाचे आणि मृदू असं त्यांचं तर नेचर होतं. तुर्यानंदजी महाराजांना खूप कौतुक वाटायचं या सगळ्या गोष्टींचं. ही चर्चा करत असताना आपल्या मनामध्ये एक प्रश्न येतो की प्रत्येक ब्रह्मज्ञानी असे असतात का? आणि जर हे असं असेल तर आपल्यासमोर चित्र उभा राहतो लाटू महाराजांचा. लाटू महाराज खूप ओबडधोबड बोलण्यामध्ये, खूप म्हणजे तो एक टिपिकल बिहारी उभं बोलणं ज्याला म्हणतो. मग आता याची सांगड कशी घालायची? आपल्याला काय वाटतं की ब्रह्मज्ञानी झालं म्हणजे शांत, सौम्य, मृदू असते. प्रत्येक ब्रह्मज्ञानी हा प्रेमळ असतो. पुन्हा फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी. प्रत्येक ब्रह्मज्ञानी हा अत्यंत प्रेमळ, शांत, मृदू, सहनशील, मनापासून, आत्म्यापासून प्रेम करणारा असतो. पण प्रत्येकाचे एक्सप्रेशन्स वेगळे वेगळे असतात. हे लक्षात घ्या बरं, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाचे एक्सप्रेशन्स वेगवेगळे असतात. आपल्याला काय वाटतं ब्रह्मज्ञानी झाला म्हणजे त्यांनी त्याचे एक्सप्रेशन असेच असले पाहिजे. प्रॉब्लेम काय आहे की आपण या लौकिक जगाच्या मापदंडातून त्या ॲब्सोल्यूट जगाचे मेजरमेंट करतो. ही फार मोठी चूक करतो आपण. मला माहीत नाही मला जे सांगायचं आहे ते मी एक्सप्रेस करू शकत आहे की नाही. आपण रिलेटिव्ह जगामध्ये जगतो, म्हणजे आपण या लौकिक जगामध्ये जगतो आणि याचेच मापदंड त्या लौकिक जगाच्या पलीकडे असलेला जो मायातीत जगत आहे तिथे आपले नियम लावतो. हे कसं शक्य आहे? हे म्हणजे चूक आपण करतो. आणि म्हणून आपल्याला काय वाटतं की ब्रह्मज्ञान झाल्यानंतर अरे बाप रे बाप, नुसतं बिलकुल जसं ठाकूरांसारखे, माताजींसारखे सगळ्यांनी असावं, असं शक्य नाहीये. एक उदाहरण घेऊया. आपल्या जीवनाच्या शेवटी शेवटी स्वामीजी खूप चिडायचे, कारण की त्यांना दिसत होतं की आता मला हे हात सोडा, माझा काही कामाचा नाही, माझं काम झालंय आणि मला हे सोडायचंय, फेकायचंय. अक्षरशः सळसळ कापायचे ते सगळे डायरेक्ट डिसायपल्स की स्वामीजी आले म्हणजे तर काहीतरी बोलणार, काहीतरी आपलं हे करणार. का असं व्हायचं? अरे शिवाचा अवतार. इथे आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे. आता हे ते एक लौकिक कारण तुमच्यापुढे मांडलं की त्यांना ते सगळं सोडायचं होतं. त्यांचं ते चोला ज्याला म्हणतो, हे शरीर. एवढंच नव्हे, पण त्यांचा जो राग होता किंवा त्यांचा जो क्रोध हा कुठून उद्भवायचा? तुमचा आणि माझा राग, द्वेष हा अहंकारातून, अज्ञानातून जन्माला येतो. त्यांचा जे काही तो क्रोधाचा फक्त आकार असतो. तो क्रोधाचा आकार असतो आणि तो खऱ्या प्रेमातून जन्मलेला असतो. तुम्ही म्हणाल की प्रेमातून राग, हे काय प्रकार आहे? अरे हो. याची कल्पना आपल्याला येऊ शकत नाही. का येऊ शकत नाही? कारण की त्या स्थितीवरती पोहोचलोच नाहीये आपण. आणि पुन्हा या जगाचे सगळे मापदंड आपण ब्रह्मज्ञानाला लावतो. असं कसं शक्य आहे?
म्हणून पहा, जरी अद्वैतानंदजी महाराज फार मॅथॉडिकल, मृदू, शांत, सिस्टमॅटिक, स्पीक अँड स्पॅन, काय काय शब्द वापरायचे सगळे वापरा, पण याचा अर्थ काही लाटू महाराज त्यांच्यापेक्षा कमी नव्हते यातला भाग नाही आहे. ते जरी थोडेसे ओबड-धोबड किंवा त्यांचे एक्सप्रेशन्स तसे होते, इट इज एक्सटर्नल एक्सप्रेशन्स तसे असतात. पण त्यातून त्यांचं जे दिव्यत्व आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पण जोपर्यंत आपण ते दिव्यता प्राप्त करत नाही तोपर्यंत ते कळणार सुद्धा नाही. असो, तर पण त्यांची ती स्वभावाचं वैशिष्ट्य होतं आणि सगळ्यांना त्यांचं खूप कौतुक होतं. तुर्यानंदजी महाराज एका ठिकाणी म्हणतात, की जर सुरुवातीच्या काळामध्ये गोपालदा नसते, तर आम्हाला भाताबरोबर खायला भाजीसुद्धा मिळाली नसती. इतकी मेहनत करायचे. माताजींनी त्यांना तंबीसुद्धा दिली होती, कारण की ते स्वतः त्या उतार वयामध्ये खूप कष्ट करू शकत होते. आणि नवागत जे ब्रह्मचारी त्यांच्याकडनं तशीच मेहनत त्यांनी केली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा, नाही केली तर रागवायचे. ही बातमी गेली माताजीपर्यंत आणि जेव्हा माताजींना भेटायला ते गेले एकदा, तर माताजींनी त्यांना स्पष्ट तोंडावरती सांगितलं, हे पहा, तुम्ही सगळ्यांनी ठाकूरांना बघितलं आहे आणि तुमचं स्वतःचं शरीर तसं आहे, पण हे नवीन आलेले ब्रह्मचाऱ्यांकडनं तशी अपेक्षा ठेवू नका. आणि अद्वैतानंद महाराजांनी जे काही सांगितलं ते त्यांनी स्वीकार केला. आपल्यामध्ये बदल त्यांनी आणला. अद्वैतानंद महाराजांच्या जीवनात त्यांचं वैशिष्ट्य, स्वभावाचं अजून एक जबरदस्त वैशिष्ट्य, ते शांत मृदूच नव्हते, तर नेहमी हसतमुख असायचे. आणि त्यांचं एक फार सुंदर एक म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, की अरे, जर आपल्याला ईश्वराला प्रसन्न करायचं आहे तर ईश्वरापुढे नेहमी हसतमुख जायचं, तर ते प्रसन्न होतील. रडका चेहरा, नैराश्याने भरलेला चेहरा त्यांच्यापुढे घेऊन गेलं तर त्यांना आवडेल का? मग ते आपल्यावर प्रसन्न होतील का? आणि म्हणून त्यांचा स्वभाव विनोदी सुद्धा होता. अनेक खूप विनोद करायचे ते. एकदा तर सुबोधानंदजी महाराजांबरोबर बसले असताना सुबोधानंदजी महाराजांना चहा खूप आवडायचा. आपल्या सर्वांना वाचलं असेलच. तर ते त्यांचा चहाचे कप सुरू असताना हे म्हणायचे, की तू पी चहा. जितकं जास्त चहा पिशील तितकं जास्त तुला त्या चहाची रक्ताची डिसेंट्री होईल. तर सुबोधानंदजी महाराज पण काही कमी नाही. ते म्हणते, की रक्ताची डिसेंट्री होत असेल तर होऊ दे, पण एक एक म्हणजे ड्रॉपसुद्धा चहाचा घेतला तर एक ड्रॉप रक्त बनतं. म्हणून मी चहा पित असतो. तर मग ते पण म्हणतात, की ठीक आहे, प्या, प्या, चहा प्या. कपावर कप चहा प्या, कपावर कप रक्त तयार करा आणि कपावर कप ते रक्त बाहेर काढा. असं करून ते एकमेकांची फार थट्टा करायचे, पण अत्यंत स्वभावाने विनोदी. आणि त्यांचं असं म्हणणं होतं, की या जगाला जर म्हणजे एखाद दिवस आपण काही म्लान आहोत, नैराश्य आपल्या जीवन म्हणजे मनामध्ये आहे, तर त्या नैराश्य घेऊन आपल्याला ईश्वरापुढे आणि जगापुढे जायचा अधिकार नाही आहे. हे पहा, फार मोठी गोष्ट आहे बरं. एक फ्रान्समध्ये एक मॉनेस्टिक ऑर्डर आहे. त्यांचा तर हा बिलकुल नियम आहे, की ज्या दिवशी तुम्हाला असं वाटत असेल, की तुम्ही अवसादमध्ये आहात, तुम्ही बाहेर जायचं नाही, लोकांना भेटायचं नाही आणि फक्त प्रार्थना करत आपल्या रूममध्ये बसलं असायचं. ते लोक म्हणतात, की एक ती म्हण आहे, फ्रेज आहे, अ सॅड नन इज अ बॅड नन. म्हणजे साधकाने किंवा साधूंनी हे नेहमी प्रसन्नच राहावं. तर त्यांचा तो स्वभाव होता आणि ते नेहमी विनोद करत असायचे. त्यांच्या जीवनातला एक छोटासा एक शेवटचा प्रसंग घेऊन मग आपण तिथे थांबूया. आपल्या जीवनाच्या सर्वात शेवटी त्यांना एक दर्शन झालं. त्यांना तसं दर्शन झालेच नाही आणि त्यांनी एकदा तक्रारसुद्धा केली होती ठाकूरांपुढे. तर ठाकूरांनी त्यांना म्हटलं होतं, की "अरे, दर्शन झाल्यानेच सगळं काही होत असतं का?" विजन्स ज्याला म्हणतो, अलौकिक प्रत्यय. आणि त्यांची समजूत घातली होती. पण त्यांना शेवटी एक दर्शन झालं होतं आणि ते दर्शन म्हणजे फार म्हणजे वेगळंच प्रकारचं झालं होतं. आणि ते कसं, की ठाकूर आपल्या खांद्यावरती गदा घेऊन असे उभे आहेत. त्यांना फार आश्चर्य वाटलं, की ठाकूरचं असं आहे रूप कसं? ठाकूर तर फार एक वेगळ्या प्रकृतीचे आहेत. तर ते विचारतात ठाकूरांनाच, की ही गदा कशी काय? तर ठाकूर एवढं म्हणतात, की "अरे, मी या जगामध्ये सगळं काही नाश करायला आलेलो आहे.
असं म्हणतात आणि ते दर्शन त्यांचं नाहीच होऊन जातं. तर आता अजून त्यांची एन्झायटी वाढते, चिंताग्रस्त होतात, की हे कसं काय मला दिसलं आणि ठाकूर असं काय काय बोलले. तर ते महापुरुष महाराजची चर्चा करतात. तर महापुरुष महाराज हसतात, की अरे ठाकूर या जगामध्ये आले संशय नाश करण्याकरता. तसं त्यांचा अर्थ आहे. ऐकल्याबरोबर त्यांना एकदम ते प्रसन्न होतात, की हां दादा तुम्ही खरंच बोललात, खरंच बोललात. ठाकूर यावेळेस सगळ्यांचा संशय नाश करण्याकरता आलेले आहेत. 1908 सालीच 1909 साली 28 डिसेंबर रोजी एक अल्पशा आजारमुळे त्यांना पोटाचा खूप त्रास होता. पण शेवटी त्यांना फक्त ताप आला. मतीलाल मुखर्जी नावाचे एक डॉक्टर त्यांनी त्यांचा उपचार करण्याचा खूप प्रयत्न केला, पण वाचवू शकले नाही. दुपारी जवळपास 4:15 वाजता भगवान श्रीरामकृष्णांच्या या एक त्यागी, सदा हसतमुख राहणारे, विनोदी स्वभावाचे, खूप मॅथॉडिकल, सिस्टमॅटिक, स्वच्छताचं भान राखणारे आणि ज्यांच्या जीवनामध्ये कोणते असे विशेष इव्हेंट्स नाही. पण इव्हेंट्स नसून सुद्धा आपलं जीवन इव्हेंटफुल करणारे. कारण की त्यांनी कधी पण आपल्या जीवनात व्याख्यान नाही दिलेत, रिलीफ कार्य पण नाही केलेत. पण आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत बेलूर मठ याची व्यवस्था कशी सुचारू रूपने चालेल याच्याकरता ते खूप झटले. स्वामीजींनी त्यांना ट्रस्टी पण केलं होतं. त्यांच्या हयातीतच ते व्हाईस प्रेसिडेंटसुद्धा झाले होते. पण दीक्षा वगैरे दिली याच्याविषयी काही नोंद सापडत नाही. पण अशा या एक अद्भुत संन्यासी जे की आपल्या वयाच्या 55 वर्षी ठाकूरांकडे आले आणि फक्त 2 वर्षामध्येच आणि किंवा आपण असं म्हणूया की 3 भेटीतच त्यांचं पूर्ण जीवन बदलून गेलं आणि त्यांनी तुमच्या आणि माझ्याकरता एक फार मोठा एक मार्ग मोकळा केला आहे, मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या चरणी आणि ठाकूर माताजी स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांनी जसं त्यांना मार्गदर्शन केलं आणि योग्य पद्धतीने त्यांच्या जीवनात वैराग्य याचं भर आणून त्यांना मोक्षाच्या मार्गावरती पुढे जाण्याकरता त्यांनी प्रेरणा दिली, तशी ती प्रेरणा आमच्या जीवनात सुद्धा येऊ अशी प्रार्थना करून मी माझ्या वाण्याला इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.